22 धावा, 11ची सरासरी आतापर्यंत राखले गेलेले. खरं तर पहिले षटक 15 धावांचं होतं, मात्र या षटकामध्ये दुसरे आपण बघितलं तर 7च धावा खर्च केल्या गेल्या होत्या. प्ले अँड मिस धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहायला मिळते ती 22 धावा. माजी सरपंच गोवे हनुमान पाटील साहेबांच्या दरम्यान या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांचं देखील खासदार चषक 2025 मध्ये जयमान जय भोलेनाथ सरोली यांच्या माध्यमातून खास स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. प्ले अँड मिस इथे देखील हरवाल चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी राकेश गोहिल करताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. या दरम्यान अमृत चौधरी साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. इथे अंधे ऑफच्या अंदाजाने फटका केलेला आहे. सेफ लँडिंग होईल आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑफ रिझन मधून 4 धावांसाठी धाव मिळेल 4 चौकार. चांगला चेंडू पूर्णपणे अचंबित होताना आपण पाहतो. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा येतोय. आव्हानच्या रूपाने ही धाव आणि आव्हान त्या धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वर 27. न्यू बॅटर सुजल नाईक आव्हान पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर राकेश गोयल पाहायला मिळतोय. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. निश्चितपणे गंजूर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 29 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची समाप्ती 3 बाद 29 अशी धावसंख्या आपण पाहतो निश्चितपणे गंजूर संघाची. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. जयदुर्गा सुरे ए संघाचा संघ नाईक आणि सुमित कुमार दिव्य संघाचा संघ नाईक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. सुमित कुमार दिव्य संघाच्या नावे 2 उपविजेतेपद आहेत, तर 2 विजेतेपद जयदुर्गा सुरे ए संघाच्या नावे आहेत आणि जयदुर्गा सुरे ए संघ नंबर 2 वर यंदा जंगामध्ये रँक करत आहे. तीन षटकांची समाप्ती 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. आपली जी 5 षटक आहेत ती 25 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय कडक नियमावली पाहायला मिळते, कारण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये 6-6 षटकांचे प्रथमच सामने खेळवले जातात आणि हा इतिहास रचला गेलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय हर्षददादा चौधरी असतील, सागर भोईर असतील, त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी असेल या कमिटीने. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हा फटका केला, चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार.
मिळतोय. प्ले अँड मेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय बीट केलेल्या फलंदाजाला वापसी करताना गोलंदाज वेग पाटील अगोदर षटकार खर्च केला आणि त्यानंतर कमबॅक करताना निर्धाव चेंडू हाताळतोय. वेग पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज सुजल नाईक. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. हा चेंडू आपण बघितलं तर गुडलेन स्पॉटवर पिच केला होता. चांगली गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज वेग नाईक वेग पाटील माफ करा षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर हे लगातारचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेले आहेत. वेग पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध्व स्टंप. इथे या कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार. आणखीन एक चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 39 39 वर पोहोचते. चौथं षटक मार्गस्थ आहे. यानंतर 2 षटकाचा खेळ अजूनही शेष असणार आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार दिव्य विपक्ष जयदुर्गा सूर्य या 2 संघामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे पंचांचा इशारा वाईट येतोय कारण दिशामध्ये भरकटाना गोलंदाज वेग पाटील पाहायला मिळतोय. आव्हान दादाने संघाची धावसंख्या पोहोचते ते 40 वर. फॉर नॉट आपण बघतो 40 धावा धावपले करून निश्चित देण्यात मंजूर आहे संघाच्या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे वेग पाटीलच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी आणि सिंगलने संघाची धावसंख्या 41. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे देखील स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. या दिशान गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या अगोदर एक वाईट चेंडू हाताळला होता आणि पुन्हा एकदा वेगावर आपण पाहतोय स्वार होताना मात्र दिशेवर नियंत्रण ठेवता येत नाही. वेगवान चेंडू हाताळताना दिसतोय मात्र दिशेवर कंट्रोलला पाहायला मिळत नाही. यावेळी ऑर्कल यांचा चेंडू जोरदार आपल्याला यस ट्रोकेशर फलंदाज बाद होताना 5 चेंडूने आणखी हादरा मंजूर या संघाला. मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रोहित पाटील यांच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. ज्यावेळी मानकुली मैदानावर अंजूर संघ खेळला होता रोहित पाटील यांनी बरोबर 27 धावा केल्या होत्या आणि त्या 27 धावांसाठी तब्बल 27,000चं पारितोषिक रोहित पाटील यांनी पटकावलं होता. हा विक्रम रोहित पाटील यांच्या नावे आहे. तोच रोहित पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तसे यंदाच्या अंगमाचा विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील न्यू सध्या अंजूर संघाच्या नावे. 4 षटकामध्ये या संघाने तब्बल 94 धावा कुठून काढल्या होत्या. पहिल्या भरोडी संघाच्या गोलंदाजांना त्यांनी या दिवशी तारे दाखवले होते. विस्फोटक फलंदाजी त्यावेळी या अंजूर संघाच्या फलंदाजाने केली होती आणि त्या धावसंख्येमध्ये प्रतीक पाटीलचं अप्रतिम अर्धशतक देखील पाहायला मिळालं होतं. 13 चेंडूमध्ये 51 धावा षटकार चौकांची आतिषबाजी प्रतीक पाटील यांनी केली होती. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 42 आणि 4 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की
बरोबर 21 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. राकेश गोहिल कंटिन्यू आपण पाहतोय. या अगोदर राकेश गोहिल यांनी षटक हाताळलं होतं तिसरं, आणि त्याच्यावर पूर्ण एकदा विश्वास दाखवला गेलेला आहे. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल रिझन मध्ये. प्रोटेक्शन पाहायला मध्ये मेडिकल रिझनला फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 43-43. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक पण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. जयदुर्गा सुरे ए संघाचा संघनायक आणि सुमित कुमार दिव्य संघाचा संघनायक. राकेश गोहिल आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून 5वं षटक हाताळताना. प्लॅन मेस कोण बनवताना आपण पाहतोय. चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाजी राकेश गोहिल आणि चेंडूला फिरकी प्राप्त करून देताना देखील पाहायला मिळतोय. चेंडू बोटे फिरवली होती, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओढला होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. भूल भुलैया ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना, अशी सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाजाची. राकेश गोयल फिरकीचा जादूगार आपण बघतोय सध्या जादुई गोलंदाजी करताना. लेग ब्रेकचा चांगला वापर तो करतोय. इथे या कंट्रोल फटका मेडिकल रिजन मध्ये मात्र जास्त धावा घेता येणार नाही. फक्त एकच धाव, एका धावेने समाधाने, एका धावने अंजूर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 44 धावा. डबल फोर. खरं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघतोय धावांचा ग्राफ थोडासा खाली खाली येताना पाहायला मिळतोय. राकेश गोहिल शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. यावेळी खराब चेंडू, फुलटा चेंडू, मात्र फुलटाचा फायदा उचलता आला नाही असं वाटलं होतं, मात्र फायदा उचलला गेलाय कारण गॅप होता आणि त्या गॅप मधून चेंडू निघून जातो वेगाने सीमापार चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र स्वतःच्या बॉलरमध्ये चांगली क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जात नाही. हे आपण पाहू शकता का केला गेला नाही हा प्रश्नचिन्ह असणार आहे. राकेश गोहिलच्या मनात शंका होती या निशाणा साधला जाईल की नाही जाईल. संधी खरं तर होती, मात्र संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाही. तर अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती या राकेश गोहिल याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च करून एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्ड पाहायला मिळते निश्चितपणे का अंधूर या संघाची 49 धावा. आणि 5 षटकांसाठी आपण बघितलं तर बरोबर 25 मिनिटांचा वेळ घेतला गेलेला आहे. ओव्हरेट आपल्याला चांगला पाहायला मिळतो, अगदी वेळेवर खेळ पाहायला मिळतोय आणि हीच अपेक्षा सर्व संघांकडून असणार आहे. कारण आपल्यासाठी आपण पाहतोय प्रथमच भिवंडी तालुक्यामध्ये 6 षटकांचे सामने खेळवले जात आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट जय हनुमान व जय बुलढाणा सरवली हर्षद दादा चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाते, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना नक्कीच इथे राबवली गेली आहे. आणि प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये हा फायंड आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज देवेन पाटील. वेग पाटील याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. राकेश गोहिल याने देखील आपला स्पेल पूर्ण केला आणि आता मात्र 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवेन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 49. या षटकानंतर आपण टॉसकडे बोलणार आहोत. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्या संघाच्या नावे इंद्रजंगमध्ये 2 विजेतेपद आहेत. नंबर 2 वर जो संघ रँक करत आहे जिशे चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ बर्मन सेट स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ जयदुर्गा सुरी आहे. यावेळी मात्र फुलटाचा चेंडूला लॉप केलेला, फुलटाचा फुल टोल वसूल करताना चेंडूला फेकून दिले वाईड ऑफ लॉंग चेंडू सीमा बार कडक फटका केडीके षटकार.
केलेलं आहे ते या देवेंचं त्याने षटकाराने कडक फटका पाहायला मिळतोय. मात्र स्वतःच्या फॉलदरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची धाव नाही. अर्धशतक देखील क्रॉस झालेल्या धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 55 डबल फाय 6वा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर देवेन पाटील शेवटच्या षटकात चालताना आपण पाहतोय. प्लेयर मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट कव्हरच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना षटकार खर्च केला होता पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर जे बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी निर्धावात आलेले आहेत. बॅटिंगसाठी ते मात्र रिव्ह्यू घेतलेल्या वाईटसाठी आमचे तिसरे पंच आपण या कंट्रोल रूम मध्ये बॅटिंगसाठी इथे मात्र वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. हर्षद चौधरी फॅम टीम हर्षद एलवून जय पार्थिव गोवे संघ आपण पाहतोय प्रथम शतरक्षण करताना. जयदुर्ग सुरी ए संघ आणि सुमित कुमार दिवे ज्या संघाचा संघाने लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल आणि दोन्ही टीमचे जर कॅप्टन नसतील तर सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. एका षटकाची कपात केली जाईल. कडक नियमावली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय पार्थिव गोवे संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. खासदार चषकाचा सुपर संडे शेवटचा दिवस असणार आहे 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर ते 30 डिसेंबर याच मैदानावर मित्रांनो पाहायला विसरू नका. जय पार्थिव गोवे आयोजित जय पार्थिव गोवे चषक 20-25 दिमागदार आयोजन याच मैदानावर त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. इट्स फेअर डिलिव्हरी तर सामना सुरू करायचा आहे. फोर्स केलेल्या चेंडूला मात्र मिस टायमिंग स्वतः गोलंदाज देखील पोहोचला होता मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडले आणि विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय पार्थ नाईक. इंडिया संघामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम निश्चितीने अंजूर संघाचे नावे ज्याने अप्पा इलेव्हन भरोडी या संघाविरुद्ध जबरदस्त भरोडी चषकामध्ये 4 षटकामध्ये तब्बल 94 धाव कुठून काढण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम या संघाच्या नावे तोच संघ सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपावतोय. बड्डे बाय अनुज पाटील चांगला थ्रो देखील त्याच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावप्लेकर अब तक 56. अनुज पाटीलचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मार्क टेक्सटिक अँड अलिस्टर कुक यांचा वाढदिवस आहे. इंग्लंडचे दोन्ही फलंदाज. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ फ्री केलेल्या चेंडूला मिडिक रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि येस रनआउटची संधी तिथे साधली गेलेली आहे. फलंदाज बाद होतोय धावची चुरमाने. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना निश्चितपणे अंजूर संघाने आपल्या धावपलकर धावा जोडलेल्या आहेत. 6 गाड्यांच्या मोबदल्यात एकूण 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हर्षद चौधरी फॅम टीम हर्षद इलेव्हन जय पार्थिव गोवे या संघासमोर. तर बोलूया यानंतर आपण टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा सुरे ए विपक्ष सुमित कुमार दिवे या 2 संघामध्ये.
मित्रांनो, खासदार चषकाचा 28 डिसेंबर हा शेवटचा दिवस आपण बनवत आहे. 29 डिसेंबर पासून जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषकाला याच मैदानावर आपण सुरुवात पाहणार होतो आणि त्या स्पर्धेचा लॉट्स लाईव्ह लॉट्स या स्पर्धेमध्ये आज थोड्याच वेळात काढला जाईल. तर ज्या संघाने सहभाग नोंदवला असेल त्यांच्या माहितीसाठी की जय पारदेव गोवे चषक जो आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचा लॉट खासदार चषकामध्ये लाईव्ह लॉट काढला जाणार आहे थोड्याच वेळात. निश्चितच अंजूर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. निश्चितच अंजूर संघनायक अथवा प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तर आव्हान ठेवले गेले ते एकूण आपण बघितलं तर 58 धावांचा 58 लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सहयोग देतील माझे सक्रिय समालोचक व्हॉइस सरवली विशाल पाटील. टीम अंजूरचे कॅप्टन बघा, आपल्याला विनंती असेल की सामना सुरू होण्याआधी आयोजकांशी आपण संपर्क साधायचा. बघा, या सेकंड इनिंग करिता रिव्ह्यू अवेलेबल नसेल. बघा, टेक्निकल इश्यू मुळे फक्त साइड अँगल अवेलेबल नाहीये. दॅट्स वाय बीमर नो बॉल साठी कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही. व्हाईट बॉल साठी हवा असेल तर मिळू शकतो. सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी देखील ग्राउंड मध्ये दाखल झालेली आहे. नीरज पाटील आणि सुमित पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जय हनुमान सरवली तसे जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025 दिवस क्रमांक 2 आणि पहिला सामना आजच्या या दुसऱ्या दिवसामधला आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद 11 जय पारदेव गोवे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. .58 चा चेज असेल. सामन्याला सुरुवात होत आहे आणि पहिल्या षटक बॉलर तयार होत आहेत. रोहित बघा, पहिला बॉल जसा पडेल तसा टायमर स्टार्ट होईल ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. सुमित पाटील नीरज पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका. लाजवाब फटका. गॅप मध्ये बॉल
जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईन सब्बा अखेर 4. बाउंड्रीने सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ यावेळेस फोर्स केलं आणि बॉलला डीप कव्हरला पाठवलं. बॅक टू बॅक 2 दमदार फटके सुमित पाटीलचा बॅट मधनं. आणखीन एक चौकार 4. दोन जबरदस्त फटके पाहायला मिळाले. पहिला फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला, पोलचा फटका. त्यानंतर वाईड ऑफ ऑप्शन जागा होती, फोर्स केलं, डीप कव्हरला दुसरा चौकार आला. जबरदस्त सुरुवात मिळून देत असताना आपल्या टीमला 58च्या चेज मध्ये सुमित पाटील. पॉवर प्लेचा फायदा घेतला जातो, तर दुसऱ्या बाजूने आता दबाव बनतो रोहित वरती, कारण रन्स 58 आहेत डिफेंड करण्याकरिता. आता आणखीन एक उडवलाय, यावेळेस फ्रंट फूट वरनं पोल आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सलगचा 3रा चौकार. थँक्यू डीजे. पगले 3 चेंडू 3ही चौकार आलेत. आता दबाव पूर्णपणे बॉलर वरती. विकेट हवी आहे, ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे या क्षणाला. आणि महत्वाची ही गोष्ट आली की जे तिन्ही फटके आलेत ते तिन्ही गॅप मध्ये आलेत. एकही तिन्ही फटक्यांपैकी असा फटका नव्हता जो फिल्डरच्या दिशेने खेळला असेल सुमित. पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत आणि तेच महत्वाचं राहिलं की पॉवर प्ले मध्ये एक बॅटर म्हणून ना तुम्हाला फील्डला भेदता आलं पाहिजे, आणि फील्ड भेदण्याचं कार्य सध्या सगळीला या मॅच मध्ये करत आहेत आपल्या टीम साठी सुमित पाटील. आता राऊंड द विकेट आला. आता लोक फुल टॉस आहे. आता डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, लॉंग ऑनचा फिल्डर धावतोय, पोहोचलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार, कार्यसम्राट, सर्वमान्य सुरेश बाळाबाबा म्हात्रे साहेबांचा गौरवार्थ सन्मानार्थ खासदार चषक तुम्ही पाहतायत. जय हनुमान सरवली, जय भोलेनाथ सरवली टीमच्या वतीनं हे भव्य दिव्य आयोजन. आज दुसरा दिवस, पहिलीच लढत आणि या लढतीमध्ये टीम गोवे सध्या सगळीला पुढे. आता हे फुल टॉस आहे, बट बॉल हवेमध्ये आहे. कव्हरचे फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. 3 चौकार आले, बट त्यानंतर ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्या टीमसाठी रोहित पाटील. धक्का लागला, हा पगला. विकेट मिळाली. पगली न्यू बॅटर आता इनॅट नंबर 3 क्रमांक 3 वरती देवेन पाटील क्रमांक 3 वरती दाखल होतोय. महत्वाची विकेट मिळाली, कारण ही विकेट कुठेतरी या मॅच मध्ये ना कमबॅक करण्याची संधी देऊ शकते टीम न्यू सिद्धविनायक अंजूरला. बघा की यंग टीम आहे, भरपूर सारे युवा चेहरे या टीम मध्ये आहेत, बट टॅलेंटची कोणतीही कमी नाही आहे न्यू सिद्धिविनायक अंजूरकडे. कारण आपण पाहिलं की या युवा टीमने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे याही सीझन मध्ये, आणि एक स्पर्धेचे ते चॅम्पियन देखील आहेत या सीझन मध्ये आतापर्यंत. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळलेत. आता शॉर्ट थर्डला मिसफिल्ड आणि चान्स नाहीये फुल्डर्सला. हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. मिस्टेक झाली आणि मिस्टेकच्या जोरावरती या 4.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 58च्या चेजमध्ये 18 लॉस ऑफ 1 विकेट टीम हर्षद 11 जय पारदे गोवे आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे येत्या 5 षटकांचा आणि जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 40 धावांची. रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर जर आपण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल विचार केला सेकंड इनिंगमध्ये तर 9 पेक्षा जास्त तो ऑलमोस्ट 10ला टचच होता, बट तो रिक्वायर रेट आता 8 रन पर ओव्हर वरती येऊन थांबलाय. बिकॉज पहिल्या षटकामध्ये आक्रमकरित्या बॅटिंग झाली, 4 चौकार पहिल्या षटकामध्ये आले, 18 धावा आल्या. एक जबरदस्त सुरुवात या चेज मध्ये मिळालेली आहे टीम हर्षद 11 जय पारदे गोवे टीमला. पण दुसऱ्या बाजूने ही लढत जर कायम ठेवायची या मॅच मध्ये जर पुढे जायचं टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला तर आता बल्क मध्ये विकेट काढावे लागतील. आणि त्याच अनुषंगाने दुसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय यज्ञेश कोळी बॉलिंग मार्क वरती. सेकंड पॉप प्ले म्हणजे 3 फिल्डर आता 38 सर्कलचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. फील्ड प्लेसमेंट मध्ये जर आपण जर विचार पहिल्या षटकासाठी जी वेळ लागली त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा आपण एक गोष्ट मी तुम्हाला आताच क्लिअर करतोय, 5 ओव्हरसाठी 25 मिनिटं आणि 2 मिनिटं बफरिंग म्हणजे 2 मिनिटं एक्स्ट्रा जे विकेट वगैरे जातात बॉल ग्राउंडचा बाहेर जातो त्यासाठी. आणि त्या जास्त जर वेळ खर्च झाली तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फुल डे इनफिल्डमध्ये ठेवावं लागेल, कारण आतापर्यंत 7 मिनिटं झालेली आहेत. यज्ञेश कोळी येतोय आणि महत्वाची गोष्ट जस्ट मी उल्लेख केला की बल्कमध्ये विकेट हवेत, कारण या क्षणाला परिस्थिती आता विपरीत आहे, अडचणी आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या समोर. पण प्रयत्न केला तर या अडचणींना देखील ते सार करू शकतात. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता होणार नाहीये. सेफली रिटेन क्रीज मध्ये पोहोचलेत. बट मला हा प्रश्न पडला या क्षणाला जर आपण गोवे टीमच्या बाजूने विचार केला तर 8 रन पर ओव्हर सिंगल डबलने काम बनू शकतं. कधी कधी काय होतं माहितीये का, अडचणी आणि समस्यांना डायरेक्टली नाहीत, कधी कधी आपण त्यांना निमंत्रण देखील देतो आणि हे असे फटके या क्षणाला निमंत्रणाचं काम करू शकतात, कारण टास्क तितका डिफिकल्ट नाहीये. डॉट बॉल सुरुवात या ओव्हरची. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. आता लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले, चांगली फिल्डिंग. आताही हा ना सुरू आहे. याआधी मला आठवतं की एक काऊ कॉर्नरला मिसफिल्ड झाली होती, तिथेही फिल्डर स्वतःला सांगायलाच विसरले की बॉल फील्ड कोण करेल. आणि इथेही सध्या सगळ्या घडीला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये त्या गोष्टी सुरू आहेत. कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या टीम गेममध्ये, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जेव्हा बॅटिंगही आपण करत असतो तेव्हा एकटा कोणता बॅटर बॅटिंग नसतो करत, त्याला पार्टनरही असतो. त्या क्षणालाही कम्युनिकेशनचं महत्त्व वाढतं. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता 19. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस मिळाला, ऑन साइडला फटका आहे, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, बट डीप मिड विकेटचे फिल्डर धावतात. अखेरता इथे झाली मिस्टेक आणि बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार येतोय, फुल टॉस होता आणि त्याचा फायदा घेतला बॅटर देवेन पाटील. चौकार त्याचा बॅटमधनं हा दुसरा येतोय. नेक्स्ट बॉल आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा संपर्क आलाय, इनर एज लागली, त्यानंतर बॉडीवरती बॉल आलेला, सिंगल मिळेल. या क्षणाला महत्वाची गोष्ट राहिली की ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउट असतं. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर घरी जावं लागेल. प्रत्येकी मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय. प्रत्येकी मॅच मध्ये तुमच्याकडे कोणते ऑप्शन पर्याय नाहीयेत, पर्याय फक्त एकच आहे की जिंकायचं. आणि त्याच उद्देशाने आणि तेच ध्येय घेऊन तुम्हाला खेळावं लागतं. आणि याही क्षणाला आता ज्या अडचणी उभ्या झालेल्या आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम समोर, त्या अडचणींना आता पार कसं करायचा हा प्रश्न उभा आहे. टॉप एज आता फिल्डर नाही आहेत त्या रिजन मध्ये. फिल्डर पोहोचले जरूर फाईन लेगचे, बट दूर लागले. तसेच सुधाकरजी चौधरी साहेबांचे देखील शुभागमन झालेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली गेली टीम. टोटल या सिंगलच्या साह्याने 24
5 ऑन द बोर्ड, 25 धावा फलकावरती. सुरुवात जबरदस्त आहे, पण अजूनही जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर स्टील करायचं आहेत अजूनही. 33 धावा अजूनही करायचं आहेत आणि अजूनही मी म्हणेन सामना संपलेला नाहीये. आता इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर्स आणि 58च्या चेजमध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 25 लॉस ऑफ 1 विकेट. टीम हर्षद 11, जय पारदे गोवे आणि रिमेनिंग येत्या 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचे आहेत स्टील 33. आणि 2 ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे त्याची मी माहिती पोहोचवतोय. 11 मिनिटं. मग 11 मिनिटं खर्च झालेले आहेत. मी ऑलरेडी क्लिअर केलं की 5 षटकांसाठी 25 मिनिट्स आणि 2 मिनिट बफरिंग. सो प्लीज फिल्डिंग सेट करा आणि थर्ड ओव्हरला सुरुवात करा. बघा हे षटक एकंदरीत चांगलेच राहिलं, कारण या ओव्हरमध्ये बघा विकेट नाही मिळाली, बट फक्त 7च धावा आल्या. ती गोष्ट महत्वाची होती. आता 4 ओव्हरमध्ये 33 करायचं. आता अंजूर टीमला कुठेतरी मिडल फेस मध्ये आता विकेट हवेत, कारण विकेट येतील तर दबाव बनेल आणि दबाव बनेल तर अंजूरचा कमबॅक होईल. अदरवाईज या मॅच मध्ये ना पुढचा प्रवास करणं किंवा हा सामना जिंकण्या गोष्टी सध्या सगळीला अवघड आहेत अंजूरसाठी. कारण रिक्वायर रेट जर आपण विचार केला तर रिक्वायर रेट थोडा कमी आहे, कारण 8 किंवा 9 रन बरोबर बनवणं असं जर आपण मॉडर्न डे टेनिस क्रिकेट उचलून पाहिला त्याप्रमाणे विचार केला तर थोडं सोपं राहतं. थर्ड ओव्हर इम्प्रोव्हाइज केलं, बॉलरच्या गतीचा वापर केला आणि बॉलला पाठवलं लॉंग लेगला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. इम्प्रोव्हाइज केलं, बॉलरच्या गतीचा वापर केला आणि अगदी ओळखलं नीरजने तिथे की फाईन लेग इनफिल्डमध्ये, स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आणि घेतला देखील. तसेच जय हनुमान सरवली टीमचे मेंटॉर युवा उद्योजक अनमोलजी चौधरी दादांचं देखील आगमन झालेलं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आता स्विच हिट अँड स्वीट हिट फील्डला भेटतात, या आधी लॉंग लेगला, आता डीप पॉइंटला. तसे तन्मय माली यांचे आगमन झालेले आहे. वर्णित माली वाघ यांची उपस्थिती कुठेतरी कमी आम्हाला भासत आहे, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेलच. तसेच एक वाघ नाहीये पण दुसरा वाघ स्टेजवरती आहे, त्यांचेही सहर्ष हार्दिक स्वागत. सलगचे 2 चौकार आलेत आणि महत्वाची गोष्ट ही राहिली की खास बात काय राहिली, बॅटर सुमित असतील, सुमित जरूर बाद झालेत, पण सुमितचेही 3 फटके जर आपण पाकले ना तर फिल्डिंग पाकली, कुठे आपण एक्झॅक्टली स्ट्रोक खेळू शकतो, इझिली रन्स कुठे मिळू शकतात, शॉर्ट सिलेक्शन आतापर्यंत ना गोवे टीमचा प्रत्येकी बॅटरीचा चांगला राखला. आता स्टेप आउट झाले, हलक्या हाताने खेळले, फ्लिकचा फटका, काऊ कॉर्नरचे फिल्डर वेगाने आले, थ्रो येतोय बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट, कारण ठाऊक आहे की जे कार्य सिंगल डबलने साध्य होऊ शकतं त्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता काय. 2 मिळतील आणि 2 धाव्यांचा साग्याने स्कोर काढता पुढे जातोय. टीम टोटल आता 35 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता आहे 23. नीरज पाटील ज्याप्रमाणे खेळतोय त्याला ठाऊक आहे, परिस्थितीचा आढावा त्याने घेतला, त्यालाही अगदी प्रॉपरली गोष्ट माहिती आहे की आपण जर क्रीजवरती उभे राहिलो, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केली तरी सुद्धा इझिली हे टोटल आपण चेस करू शकतो. रोहित पाटील या थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. आता स्विच हिट खेळायचा होता, डॉट बॉल येतो आणि बॉल डीप होत होता असं जंपायरने सांगितलं. फर्स्ट लुक मध्ये देखील तेच एक्झॅक्टली पाहायला देखील मिळालं. डॉट बॉल येतो. बघा समीकरण फार सोपं आहे टीम गोवेसाठी, तर दुसऱ्या बाजूने समीकरण आता अवघड झालं अंजूरसाठी, कारण विकेट्स हवेत, पण ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे विकेट मिळणंही आता अवघड वाटतंय. आता स्टेप आउट झाले, बॉल हवे मध्ये आगे, रोहित पोहोचलाय कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये, महत्वाची विकेट. आता ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असू शकते. धक्का दुसरा, नीरज पाटील बाद झालेत.
विकेट मिळाली. न्यू बॅटर आता आकाश पाटील क्रमांक 4 वरती आणि जे इक्वेशन राहिलेलं आहे मी त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू शिल्लक आहे येते 19 आणि 19 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. बघा अंजूर संघाचा जर आपण विचार केला तो संघ आहे ज्याने मला आठवतं मागील पर्वामध्ये फायनल मॅच भले तो सामना त्यांनी गमावला हरकत नाहीये आणि या पर्वामध्ये त्यांनी रिकव्हरी देखील केली. एक स्पर्धेचे ते चॅम्पियन देखील राखलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट हीच असावी लागते. खेळ आहे, अप अँड डाऊन्स होणार आहेत, आपण पडणार आहोत, आपण उठणार आहोत, या गोष्टी होणारच आहेत. बट एक टीम म्हणून ना प्रयत्न करत राहणं, लढत राहणं, या गोष्टी तुम्ही नेहमीच करायला हव्यात आणि या गोष्टी अंजूर टीमने केलेल्या आहेत. या पर्वामध्ये आतापर्यंत या सीझन मध्ये फार चांगला खेळ या टीमचा राखला. एक स्पर्धेचे चॅम्पियन देखील ते राखलेत. जे बजरंग भरुडी आयोजित ती स्पर्धा त्याची चॅम्पियन टीम अंजूरच होती आणि अजूनही प्रयत्न सुरू आहेत या मॅच मध्ये. आता फुल टॉस होता, ड्राईव्हचा फटका, पॉइंटला चांगली फिल्डिंग केली बट फिल्डर थांबले का प्रश्न. बॅकअपला आय थिंक खेळाडू नव्हते म्हणून थांबले. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36. चेंडू शिल्लक आहे येते 18 आणि 18 मध्ये करायचं आहेत अजूनही 22 धावा. 18-22 समीकरण आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक समाप्त आणि सिक हॉल मॅच कडे वळूया. 18 मध्ये 22 डिफेंड करायचं आहे. बघा जर विचार केला आणि पहिलाच बॉल पहा, फार मोठी मिस्टेक. कारण या क्षणाला अगोदरच रन्स नाही आहेत आणि त्या क्षणाला बीमर टाकणं हे फार मागात पडू शकतं आणि फर्स्ट वॉर्निंग देखील अंपायर्सने दिली. हा बीमर आहे, एक्स्ट्रा रन आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. 18 मध्ये आता करायचं 21 धावा. आणि आयोजकांकडून सूचना येत आहेत. सुरई आणि केवनी दिबे टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन हजर नव्हते आणि नियमांप्रमाणे पुढील सामना 5 षटकांचाच होईल. सो या पुढील टीम्सने लक्षात ठेवायचं की टॉस साठी जर तुम्ही वेळेवरती हजर राहणार नाहीयेत, ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्याला 2 रनची पेनल्टी, दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर मॅच 5 ओव्हर. फ्रीडचा बॉल, पुलचा फटका, जबरदस्त फटका, आकाशने मारला बॉल आकाशामध्ये, षटकार. मला गोष्ट सांगावीशी वाटते कारण मॅनेजमेंट कमिटीला कोणाला पॅनल्टी देऊन कोणताही आनंद मिळत नाहीये. बट जर एखादी मॅनेजमेंट कमिटी तुमच्यासाठी मेहनत घेत आहे, तुमच्यासाठी 6 ओव्हरच्या मॅचेस जर प्लॅन करत आहे तर तुमची जबाबदारी बनते की तुम्ही योग्य वेळेवरती यायला हवंय. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये प्रथमतःच ही संकल्पना जय हनुमान सरवली, जय भोलेनाथ सरवली तुमच्यासाठी घेऊन आलेली 6 ओव्हरच्या मॅचेस आणि त्यासाठी तुमच्याकडनं फक्त एकच अपेक्षा की तुम्ही योग्य वेळेवरती या. आणि सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीमचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आमच्या मॅनेजमेंट कमिटीला.
सिंगल घेतली गेली, दुसरीसाठी परतले नाही, सिंगलच असेल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो 44. आता जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. बघा, आपण उल्लेख भरपूर सारा केला की कमबॅक होऊ शकला असता, पण त्या प्रकारे खेळ होणंही महत्त्वाचं राहिलं. कारण सांगण्यासारखी प्रामाणिकपणे ही देखील गोष्ट आहे की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता तुमचे पर्याप्त प्रयत्नही नेहमीच महत्त्वाचे राहिले. कारण जर एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता जी मेहनत प्रयत्न करायला हवेत ना, ते करायलाही लागतात. कारण या क्षणाला 58 डिफेंड करण्याकरिता ज्या प्रकारे बॉलिंग करायला हवी होती, फिल्डिंगमध्ये ज्या प्रकारे एफर्ट्स दाखवायला हवे होते, ते झालं नाही आहे. आता बॉलर बॅक स्ट्रोक होता, आता लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने आले, फिल्डिंग चांगली थ्रो येतोय, बट तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. टीम टोटल आता 46. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंगही चांगली झाली आज हर्ष दिलवन, जय पार्दे गोविस आणि त्याचप्रमाणे बॅटिंगही चांगली सुरू आहे. पुढील सामना आपल्याला 5 षटकांचा पाहायला मिळणार आहे. बिकॉज ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्टली फॉलो केले गेलेत. बिकॉज काल वडून अवघड टीमही उद्घाटनाच्या वेळेला हजर नव्हती वेळेवरती, त्यांना 3 बॉलची पॅनल्टी. आणि कालच ही सूचना आम्ही प्रत्येकी टीमपर्यंत पोहोचवलेली आहे की टॉससाठी एक टीमचा कॅप्टन नसेल तर त्यांना 2 रनची पॅनल्टी, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर मॅच 5 ओव्हर. आता इम्प्रोवाइज करायचं होतं, बट दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल. रिव्ह्यूची मागणी दरम्यान केली जात आहे, चेक केलं जाईल, कारण व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू अवेलेबल आहे, पागले जाईल. तिसरे पंच रतन मानेरकर सर. आकाश दादा, इनिंग स्टार्ट होण्याआधीच सांगितलं होतं मी की वाईट साठी अवेलेबल आहे, बिमर साठी अवेलेबल नाही आहे, कारण थोडा टेक्निकल इश्यू आहे. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, वाईट बॉलच असेल. आणि स्कोर कार्ड 47. ऑन द बोर्ड. आणि आयोजकांकडून आणखीन एक सूचना आम्हाला येत आहे की अंपायर सोबत कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट जर करताना एखादा खेळाडू, एखादी टीम जर आदलली तर त्यांनाही 2 रनची पॅनल्टी देण्यात येणार आहे. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट दरम्यान मिळेल. धक्का लागला आहे, हा तिसरा बॅटर बाद झाले देवेन पाटील. आणि जिंकण्याकरिता 11 धावेंची आवश्यकता. आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू अजूनही बाकी आहे. 13 मध्ये 11 करायच्यात, 13 मध्ये 11 धावा डिफेंड करायचा आहेत. या क्षणाला जर पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला तर स्टील अजूनही 11 बाकी आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की जोपर्यंत एखादा सामना पूर्णपणे संपत नाही ना, तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं. तुमची विचारशक्ती किती सकारात्मक आहे ना, हीच गोष्ट ठरवते की तुम्ही एक मॅच मध्ये किती पुढे जाणार आहात. 13 मध्ये 11 करायच्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, पुलचा फटका आला. बॉल दरम्यान काऊ फेसला चालला फिल्डर येतात, बॉल फुल केला जातोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 मध्ये करायचा आहे 10 धावा. बघा, पुढील जो सामना आहे टीम जयदुर्गा सुरई ए आणि टीम सुमित कुमार किवनी दिवे. मॅच स्टार्ट होण्याआधी दोन्ही टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आता 12 मध्ये करायचा 10 धावा, 12-10चे समीकरण. आणि जी वेळ झालेली आहे त्याची मी माहिती पोहोचवतो.
12 मध्ये 10 करायचं आणि या ओव्हरसाठी 4 मिनिटं अजूनही बाकी असतील. आणि बॉलर तयार होतात या 5व्या षटकासाठी. पार्थ नाईक दरम्यान तयार होतो. 12 मध्ये 10. आणि या सीझन मध्ये मला आठवतं मी नानकरला स्पर्धा कव्हर करत होतो. तिथे आम्ही 6 मध्ये 4 धावा डिफेंड होताना पागल्या. जस्ट शहापूरमध्ये होतो तिथे 5 मध्ये 2 धावा देखील डिफेंड झाला विकेट्स हातामध्ये असताना. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ना महत्वाची ही गोष्ट राहते ना की जो उल्लेख जस्ट मी केला की जोपर्यंत ना प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवले नाहीच पाहिजेत. कारण बघा खेळ कोणताही असू द्या रिझल्ट काय असेल तो आपल्या बाजूने येईल की नाही येईल ती वेगळी गोष्ट. पण एक टीम म्हणून एक खेळाडू म्हणून तुमच्या हातामध्ये काय असतं की अंतिम चरणापर्यंत लढणं प्रयत्न करत राहणं. आणि स्टील अजूनही 10 बाकी आहेत. या षटकामध्ये जर 6 पेक्षा कमी येतात तर फाईट स्टील सुरू आहे. बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर नाही आहेत. आता डीप कव्हर वरनं फिल्डर पोहोचताय. दुसऱ्या धावेचा कॉल प्रॉपर एंडला थ्रो आणि रनआउटची विकेट सफलता मिळेल. अनुजला जावं लागेल वापस आणि समीकरण आता 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 मध्ये करायचं 9 धावा. जोडीचं 11 मध्ये 9 करायचं आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो बॅटिंग करण्याकरिता. अमोल येतो बॅटिंग करण्याकरिता. बघा जर आपण बॅटिंग टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर स्टील अजूनही मी म्हणेन समीकरण फार सोपं आहे. 11 मध्ये 9 धावा. आजचा खेळ जर आपण पाहिला तर आपण कधी कधी अंतिम 12 बॉलमध्ये 40-45 देखील बनताना पाहतो. त्या क्षणाला 11 मध्ये 9 बनवणं हे फार सोपं आहे प्रामाणिकपणे जर आपण विचार केला. पण स्टील क्रिकेटच्या खेळामध्ये ना कोणतेही प्रेडिक्शन करणे नेहमीच चुकीचंच राहिलं. कारण एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो की हा उमेदवार निवडून येईल बट क्रिकेटच्या एखाद्या मॅचचा निकाल आपण कधीच प्रेडिक्ट करू नाही शकत. कारण क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गेम. मोस्ट ऑफ टाइम्स या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि याही क्षणाला जर हे षटक शांत राखलं 6 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट्स आणखीन आल्या तर कमबॅक पॉसिबल आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल याच गोष्टी करायला हव्या. जस्ट मी उल्लेखही केला की या क्षणाला जे घडले ते बाजूला ठेवायचं घडवता काय येईल त्याचा विचार करायचा आणि पॉझिटिव्ह वेने खेळ केला जातो अंजूर टीमच्या माध्यमातून. कारण एक टीम म्हणून एक खेळाडू म्हणून आपली विचारशक्ती अशी असायला हवी की सामना आपण जिंकलो अथवा हारलो पण आपण शेवटच्या चरणापर्यंत लढलो पाहिजे. आणि लढाई सुरू आहे अजूनही. 10 मध्ये आता 9 करायच्यात. नेक्स्ट बॉल आता पायांवरती फुल टॉस. बॉल गॅप मध्ये चाललाय. डीप स्क्वेअर लेग येतात वेगाने. फिल्डिंग चांगली. थ्रो प्रॉपर येतोय म्हणजे मिळेल फक्त सिंगल. आता करायचं आहे 9 मध्ये 8. 9 मध्ये 8. आता असं वाटतंय की या क्षणाला ना आता आकाशवरती जबाबदारी वाढली. आकाश आता अंतिम चरणापर्यंत खेळणं महत्वाचं राहिलं. कारण या क्षणाला जर येत्या 3 चेंडूमध्ये जर आकाशची विकेट काढू शकली अंजूर टीम तर ती उपलब्धी असेल. पण आकाश जर खेळला तर नो डाऊट इझिली तो आपल्या टीमला इथनं मॅच जिंकूनच देईल. कारण स्कोर कार्डचा दबाव नाहीये. सध्या असा घडीला परिस्थितीची डिमांड अशी की खेळपट्टीवरती उभं राहायचं. 9 मध्ये करायचं तर 8 धावा. 9-8चे समीकरण. फिल्डिंग मध्ये देखील आता भरपूर सारे चेंजेस आणले जातात. आता एक फिल्डर आपल्याला कव्हरला कॅचिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर देखील आता इनफिल्ड मध्ये. डीप पॉइंटचा फिल्डर आता आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काव कॉर्नर लेग फिल्डर आणि लॉंग ऑन. प्ले अँड मिस अपील आणि पायाला ब्रश होऊन बॉल गेला. अंपासने तेच सांगितलं आता 8 मध्ये 8 करायचं आहेत. मी तेच सांगितलं ना की जे घडलंय ते बाजूला ठेवायचं घडवता काय येईल त्याचे विचार करणं महत्वाचं आहे. कारण ना खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर आयुष्यामध्ये जेव्हा असं वाटतं ना की सर्व काही संपले तीच खरी वेळ असते नवीन्याने शून्यापासून सुरुवात करण्याची. आणि मेहनत करण्याची तयारी असेल ना तर शून्यापासूनही विश्व घडवता येतं. आणि आता मेहनत सुरू आहे. आता फुल लेंथ आणखीन एक डॉट बॉल. आता 7 मध्ये 8. मॅच ऑन. कमबॅक अंजूर टीमचा. आणि अंजूर टीमसाठी आपण नेहमीच म्हणतो ना जिने नाहीये हार मंजूर वही आहे सिद्धिविनायक अंजूर. आणि सध्याच्या घडीला हार नाहीये मंजूर. फाईट सुरू आहे. 7 मध्ये आता 8. आता घाम फुटलाय. सकाळचे सत्र थोडं क्लायमेट थंड बट आता बॅटर्सला घाम फुटलाय. 7 मध्ये 8.
फुल टॉस टाकलाय, फिल्डर आखेत काऊ फेसला, बॉल फील्ड झालाय, मिळेल फक्त सिंगल. आता 6 मध्ये करायचा 7 धावा. एकंदरीत जे समीकरण फार सोपं वाटत होतं गोवे टीम साठी, बट तीच मॅच आता अंतिम षटकापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कारण नॉकआउट मॅच, प्रत्येकी मॅच जिंकाल तर पुढे झालं, हरला तर घरी जावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये ना प्रत्येकी मॅच मध्ये तुम्हाला तुमचं सर्वोत्तम खेळ दाखवणं हे नेहमीच महत्वाचं राहतं. पण मी कौतुक करेन अंजूर टीमचं, कारण एका क्षणाला असं वाटत होतं की सामना संपलाय, गोवे टीम इझिली जिंकेल. बट अंजूरवाल्यांनी सांगितलं रुको जरा सबर करो, आणि हा सामना आता अंतिम षटकापर्यंत येऊन पोहोचलाय. 6 मध्ये आता करायचा 7 धावा. कारण महत्वाची ही गोष्ट राहिली ना की मोमेंटम लूज झालाय गोवे टीमच्या बाजूने. कारण मागील काही चेंडू जर आपण उचलून पागले, मागील षटकच जर आपण उचलून पागलं, तर मागील षटकामध्ये टोटल रन्स फक्त 3च झाल्या. समीकरण 12 मध्ये 10 होतं, तर ते 6 मध्ये 7 पर्यंत येऊन पोहोचलंय. आणि आकाशही विचार करत असेल, गोवे टीमही विचार करत असेल की हा सामना या परिस्थितीमध्ये यायला हवा होता का. कारण परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. जेव्हा एकंदरीत ज्या क्षणाला सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करूनही स्कोर कार्ड इझिली चेंज होऊ शकला असता, त्या क्षणाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करण्यात आले, आणि तेच प्रयत्न आता मागात पडलेत. बघा अजूनही होनेस्टली विचार केला तर 6 मध्ये 7 धावा तितकं अवघड नाहीये. बट मी उल्लेख केला की मोमेंटम लूज केलं, कारण मागील षटक आपण पाहिलं, आकाशही बीट झाला 2 वेळा ते आपण पाहिलं. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आता 6 मध्ये 7 बनवणं इतकं सोपं राहणार नाहीये. आणि बॉलर तयार होतोय दिशांत पाटील. या अंतिम ओव्हरमध्ये येते 6 चेंडू. दोन्ही टीम्स भवितव्य डिसाइड करतील की दुसऱ्या फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. अंतिम 6 चेंडू. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता. खराब सुरुवात. या क्षणाला रन्स फार कमी आहेत, आणि त्या क्षणाला वाईट बॉल टाकणं म्हणजे स्वतःच्या टीमला अडचणीमध्ये टाकणं, या गोष्टी आहेत. एक्स्ट्रा रन आता 6 मध्ये करायचा 6 धावा. डॉट बॉल अथवा विकेट या गोष्टी हव्यात अंजूर टीमला. 6 मध्ये 6. पुलचा फटका आलाय, बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येत आहेत, आणि हा फटका विजयाचा. एका क्षणाला असं वाटत होतं की दबाव क्रिएट झालाय, बट आकाशने या मोठ्या फटक्याने हा सामना समाप्त केला. बाजी मारली आहे हर्ष दिलेवन, जय पारदेव. गोवे टीमने वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक, टफ लक टीम अंजूर, बट वेल प्लेड. भरपूर चांगली लढत तुम्ही या मॅच मध्ये दिली. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया